या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पुरुषांना कमरेच्या वरील वस्त्र काढावी लागतात। नमस्कार मित्रांनो, तर मी आली आज वेरूळ मधील घृष्णेश्वर मंदिरामध्ये, जे आपलं 12वे ज्योतिर्लिंग आहे आणि अतिशय सुंदर मंदिर आहे। मी दर्शनाच्या रांगेत थांबलेली आहे। खूपच जास्त गर्दी आहे कारण आज श्रावण सोमवार आहे। तर चला तुम्हाला पण मंदिराचं दर्शन करवते। मी तुम्हाला घृष्णेश्वर मंदिराचा पूर्ण इतिहास आणि माहिती सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे। घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे। मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन असून शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या ठिकाणाचे उल्लेख आढळतो। फुलं वगैरे घेतले, नारळ वगैरे, आता चाललोय। रांग पण खूप मोठी आहे, खूप जास्त गर्दी आहे। श्रावण सोमवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे आज, आणि ज्योतिर्लिंग असल्यामुळे श्रावणामध्ये इथे जास्त गर्दी आहे। त्यामुळे मी सोमवारी आल्यामुळे इथे खूपच गर्दी होती आज। वेरूळ गावातील येलंगणा नदीजवळ हे मंदिर असून मालोजी राजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला आणि सध्याचे मंदिर इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। मंदिराचे बांधकाम लाल दगडात करण्यात आलेले आहे। या मंदिराला 27 सप्टेंबर इसवी सन 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले। अतिशय सुंदर मंदिर आहे। मंदिर परिसरात छोटी छोटी मंदिरे आहेत। दर्शन करून आलोय आता। मंदिरात पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येते। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे। मंदिराचे बांधकाम 4400 चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे। हे 12वे आणि अंतिम ज्योतिर्लिंग, स्वयंभू शिवशंकराचा पवित्र निवास। मंदिरात प्रवेश करताच वातावरणात भारून जाते आणि भिंतीवरील नाजूक कोरीव काम मंत्रमुग्ध करते। प्राचीन काळातील कथा इथे अजूनही जिवंत आहेत। मंदिरात घुमणारे मंत्र, घंटानाद आणि भक्तांचा गजराने आसमंत पवित्र होतो। दूर दूरहून येणारे भाविक इथल्या अद्भुत शक्तीने भारावून जातात। मंदिराचा दरवाजा ओलांडतानाच मन भक्तिभावाने भरून येते। इतिहास आणि वर्तमान यांना जोडणारा हा पूल भारतीय संस्कृतीचा गौरव आहे। अत्यंत सुंदर मंदिर आहे। मंदिराचं दर्शन करून झाले, आता आम्ही निघालोय। तुम्ही बघू शकता। येथे आल्यावर समजते, येथे आल्यावर मनातील चिंता दूर होते, आत्मा शांततेच्या स्पर्शाने भारावतो। दर्शन करून आल्याच्या नंतर इकडे बाहेर जाण्याचा मार्ग आहे, आता आम्ही चाललोय। घृष्णेश्वर हे एक केवळ तीर्थस्थान नाही, तर एका अद्वितीय आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे। मंदिरामध्ये प्रसाद पण घेतला, साबुदाणा खिचडी खातो आता। अशी मंदिर परिसरात ना असे वेगळे वेगळे स्टॉल्स वगैरे आहेत बरेचसे। इकडे काहीतरी आहे बंद आहे। कोण मस्त दर्शन झालंय। शॉपिंग करत करत आता आम्ही घरी चाललोय। साईडला स्टॉल वगैरे आहेत बरे।